तुमच्या बाबतीत असं कधी होतं का हो, की आपल्याला काहीच खावंसं वाटत नाही, म्हणजे जेवणाची वेळ असते पण काही खावंसं वाटत नाही, मग रोजची पोळी भाजी नको, भात नको, काहीच नको, पण असं काहीतरी हलकं पोटभरीचं पाहिजे असतं. जसं की आता दुपारचे 12 वाजलेत, बाहेर धो पाऊस पडतोय आणि मी चहा पितेय, पण मला काहीतरी हलकं-फुलकं करायचंय. तर आपली सीरीज चालू आहे ना आज माझ्या घरी, तर त्याचा 9वा एपिसोड आहे आणि मी आज एक असाच पदार्थ करणार आहे, जो अगदी झटपट होतो. रेग्युलर पदार्थांपेक्षा वेगळा एक डोसा करणार आहे. आणि ही सीरीज जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण मी केलेले पदार्थ ट्राय करा. आवडल्यास तिथं कमेंट करून सांगा आणि सीरीज कंटिन्यू ठेवण्यासाठी कमेंटमध्ये रोजचं जेवण सरिताज किचन असं लिहा. नमस्कार. सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनमध्ये आज आपण करणार आहोत पोटभरीचा हलका-फुलका, जेवणासाठी सुद्धा करता येईल असा डोशाचा प्रकार, जो अगदी पटकन होतो. घरातली पिठं मिसळायची आणि हा डोसा करायचा. मी नेहमी करते ती डोशाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. चला करूया. तर हा डोसा मी मिश्र पिठांचा करते. घरातली जी काही पिठं असतील ती घेऊन तुम्ही हा करू शकता. प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार इकडं-तिकडं केलं तरी चालेल, पण मुख्य पीठ हे तांदळाचं पीठ घ्यायचं. आता एक भांडं घेतलंय, त्यामध्ये घेऊ 1 वाटी तांदळाचं पीठ. त्याच वाटीने घेऊया अर्धी वाटी नाचणीचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, पाव वाटी बेसन घेऊया. बेसनाने काय होतं ना, डोशाला छान चवही येते, रंगही चांगला येतो. चवीपुरतं मीठ, अर्धी वाटी दही घ्यायचं. दही नसेल तर लिंबाचा रस घालता येईल. याला आधी मिक्स करूया. तर तुम्ही बघितलं इथं आपण जी पिठं घेतलेली आहेत ना, ती तव्यापासून अशी व्यवस्थित सुटतात. जसं की नाचणी, बेसन आहे, ज्वारीचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे. पण मुख्य हे पीठ तांदळाचं जास्त घ्यायचं, म्हणजे डोसा कुरकुरीत होतो. तर दह्यामध्ये आधी याला मिसळलं. आता आपण थोडं थोडं पाणी घालूया आणि याला आपलं डोशाचं मिश्रण कसं असतं तसंच करून घेऊ. सुरुवातीला थोडं पाणी घालून याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि मग पाणी घालून पाहिजे तशी कन्सिस्टन्सी करायची. आणि हे बघा, याला मी मिक्स करून घेतलंय. याची कन्सिस्टन्सी बघा अशी आहे. छान आपलं हे पीठ तयार झालंय. यावर झाकूया आणि याला एक 5-10 मिनटं भिजायला ठेवू. तोपर्यंत आता नुसता डोसा करायला नको, त्याच्यासोबत चटणी आपण करतो. पण आता काय झालंय, माझा मिक्सर जस्ट मगाशी मला समजले की बिघडलाय. खूप वर्ष झालं मी तो वापरतेय. पण काहीतरी याच्यासोबत हवं म्हणून मी करणार आहे मोड आलेल्या मुगाचा चाट. खूप करायला सोपं आहे. तर हे बघा, हे वाटीभर मूग घेतले. त्याला मी फक्त एक वाफ काढली आहे. खूप असे मऊ शिजवले नाहीत, अर्धवट शिजवले. आता यामध्ये घालूया एक चिरलेली काकडी, थोडंसं गाजर, कांदा, हिरवी मिरची, थोडासा ओला नारळ, थोडी कोथिंबीर, मीठ चवीपुरतं. मी मूग उकडताना थोडं मीठ घातलं होतं. आत्ता अगदी थोडंसं मीठ घातलं. याला आपण चांगलं मिक्स करूया. तर हे आपण सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता यावर फक्त थोडासा चाट मसाला घालायचा, चाट तयार होईल. यावर थोडासा चाट मसाला घातला, मिक्स केलं आणि हे घ्या, आपला पौष्टिक चाट तयार झाला. त्याच्यावर घातलेल्या चाट मसाल्यामुळं मस्त लागतो. तुम्ही पाहिजे तर थोडी मिरची पावडर वगैरे घातली तरी चालणार आहे. चाट झाला. डोशाचं पीठ पण भिजलेलं आहे. तर हे बघा, पीठ आपलं छान भिजलं आहे. आता फक्त काय करू, अगदी थोडासा पाव चमचा खाण्याचा सोडा घालूया. याला मिक्स करून घेऊ. तर सोडा खरं तर घातल्यामुळं ना डोसा कडक होत नाही, थोडासा असा छान खुसखुशीत पण थोडा कुरकुरीत होतो. पण सोडा नाही घातला तर कडक होतो. तुम्हाला सोडा नाहीच घालायचा तरी पण चालणार आहे, किंवा तुम्ही याच्याऐवजी एक इनोचं अर्ध पॅकेट घातलं तरी चालेल, किंवा सोडा थोडासा कमी प्रमाणात घातला तरी पण चालणार आहे. त्याचबरोबर इथं आपण जे दही घातलं ना अर्धी वाटी, तुम्हाला दही नाही घालायचं, अर्ध्या लिंबाचा रस घाला आणि पाणी थोडं जास्त घालून हे पीठ तयार करा. तर आपलं डोशाचं पीठ तयार आहे. डोसे करूया चला. तर आता आपण तवा गरम करून घेऊया. नेमकं भिडाचा तवा स्टुडिओमध्ये राहिला, त्यामुळे मी आता हा जो नॉनस्टिकचा एक माझ्याकडं खूप जुना आहे ना तो वापरते. 2 किचन हँडल करता करता दमछाक होते, खरं सांगते. तिकडं थोडं इकडं थोडं डबल घ्यायला नको म्हणून इकडं तिकडं होतं आणि कधी कधी पाहिजे तेव्हा नसतं. असं कधी कधी होतं. असं ट्राय करते मॅनेज करायला, बघूया. आता आपण डोसा करण्यासाठी तवा मीडियम गरम करून घेऊ. तुम्हालाही माहिती कुठल्याही प्रकारचा डोसा करा, तवा नीट तापलेला पाहिजे. तर तवा आपला मध्यम गरम झाला. आता गॅस कमी करायचा, बरोबर मध्ये हे मिश्रण घालायचं आणि याला पातळ पसरायचं. तो डोसा टाकून आपण एक अर्धा मिनिट झाला की याला हा सुकल्यासारखा होतो. मग याच्याकडेने तेल, तूप, बटर जे तुम्हाला पाहिजे ते सोडून घ्या. आता गॅस कमी करायचा आणि मंद आचेवरच सगळीकडनं असा खालून हलका छान तांबूस होईपर्यंत याला भाजून घ्यायचं. आणि हे बघा, खालून अगदी मस्त क्रिस्पी झाला आहे.
फक्त मी या बाजूने पण थोडासा भाजून घेते. तसं तर डोसा एकाच बाजूने भाजला तरी चालतो, पण मला वरून थोडंसं काही काही ठिकाणी जाड वाटते, म्हणून मी दुसरीकडनं पण एक अर्धा मिनटं भाजला आणि आपला क्रिस्पी डोसा तयार झाला. या दाखवते. हे बघा किती सुरेख झाला आहे बघा. मस्त क्रिस्पी डोसा तयार आहे. काढून घेऊया. प्रत्येक वेळी डोसा करत असताना तव्यावर पाणी मारून घ्यायचं, ते पुसायचं आणि मग पुढचा डोसा करायचा. चला आता बाकीचे डोसे मी असेच करते. तवा मध्यम गरम झाला, याच्यावर मिश्रण सोडायचं, गॅस कमी करून डोसा पातळ पसरवून घ्यायचा. तर हे बघा एक अर्ध्या मिनिटांनी डोसा सुकला की कडेने तेल सोडायचं आणि हे बघा जाळी किती छान आली डोशाला. आता आपण गॅस कमीच ठेवूया आणि डोसा सगळीकडनं असा शिफ्ट करत करत भाजून घेऊ. तर डोसा बघा छान असा तांबूस रंगावर भाजला गेला आहे. याला आपण मोकळं करून घेऊया. ह्याला उलटून घेऊ आणि दुसरी बाजू पण अशीच भाजू. तसं तर डोसा एकाच बाजूने भाजला जातो, पण मला ना वरून थोडं थोडं जाड वाटतंय, म्हणजे पातळ झालाय पण काही लेयर्स असे वर आहेत, म्हणून मी म्हटलं खालून पण भाजूया. थोडा वेळच भाजला, अगदी एक अर्धा मिनिटं. छान डोसा तयार झालाय. डोसा काढून घेऊ. आणि आणखी एक गोष्ट सांगायची आहे मला, तर हा डोसा गरम गरम असताना छान लागतो, त्यामुळे खायला घ्यायच्या जस्ट आधी करा, गार झाल्यावर तुम्हाला तितका आवडणार नाही. तर अशा प्रकारे आज आपण केले मस्त मिश्र पिठांचे पातळ कुरकुरीत डोसे आणि त्याच्यासोबत मुगाचा चाट केला आहे. आणि मी शेंगदाण्याची चटणी खाणार आहे, कारण मी खरं तर पांढरी चटणी करणार होते, पण माझा मिक्सर खराब झाला त्यामुळे मी ती करणार नाहीये. त्याच्यासोबत मी शेंगदाण्याची चटणी घेतली, मुगाचा चाट केलेला आहे. परिपूर्ण जेवण झालंय. खूप जड नाहीये किंवा आपलं रोजचं नाही, काहीतरी वेगळं पटकन होणारं सुद्धा आहे आणि आवडणारं आहे. तर आज माझ्या घरी मी हा मेनू केलेला आहे. आज मला पोळी भाजीचा कंटाळा आला म्हणून. तर तुम्ही पण हे करून बघा. तुमच्या काही आयडियाज असतील तर माझ्यासोबत शेअर करा. ही सिरीज कंटिन्यू बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.